everyone. Today I will discuss about an national anti-malaria program. ओके, आपला आजचा प्रोग्राम आहे नॅशनल अँटी मलेरिया प्रोग्राम. हा आपला कम्युनिकेबल डिसीजमध्ये येतो, कम्युनिकेबल प्रॉब्लेममध्ये येतो. आपण बघितलं तर कम्युनिकेबल प्रॉब्लेम कोणते कोणते, फिलियारियासिस, मलेरिया, ट्युबरक्युलोसिस, ओके, किंवा असे लेप्रेसी वगैरे. आपण असे नंबर ऑफ कम्युनिकेबल प्रॉब्लेम बघितले होते इन इंडियामध्ये. तसंच आता आपण नेक्स्ट बघणार आहेत की नॅशनल अँटी मलेरिया प्रोग्राम म्हणजे काय. ओके, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. आता लास्ट आपण लेक्चरमध्ये रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम बघितला होता. आता आपण नेक्स्ट बघणार आहेत नॅशनल अँटी मलेरिया प्रोग्राम. ओके, त्यामध्ये त्याची ऑब्जेक्टिव्स किंवा आउटलाईन काय काय आपल्याची आज आपण बघणार आहे. इंट्रोडक्शन ऑफ आपला प्रोग्रामबद्दल. ओके, प्रॉब्लेम स्टेटमेंट काय, व्हेरियस अँटी मलेरिया प्रोग्राम आणि त्याची पॉलिसीज, माइलस्टोन ऑफ द प्रोग्राम, रोल ऑफ नर्स. ओके, आज आपण त्या ठिकाणी बघणार आहेत. इंट्रोडक्शन बघू आज आपण मलेरियाबद्दल. मलेरिया इट इज अ मेजर मॉस्किटो बॉर्न डिसीज अफेक्टेड इन मॅनकाइंड, caused by Plasmodium parasites, transmitted by the bite of infected female Anopheles, okay, mosquito. There are 4 types of Plasmodium species like Plasmodium vivax, Plasmodium falciparum, Plasmodium malaria, Plasmodium ovale. ओके, तर आपण आज नॉर्मल मलेरियाबद्दल बघू सध्या तरी, नंतर आपण प्रोग्रामकडे वळू. म्हणजे मलेरिया काय आपण एकदा समजून घेऊ. मलेरिया हा एक कम्युनिकेबल डिसीज आहे. ओके, हा ट्रान्समिटेड होतो 1% टू अनदर पर्सन टू. कोणता याचा ट्रान्समिटेड फॅक्टर कोण आहे, फिमेल ॲनाफेलस हा मॉस्किटो आहे. ओके, हा ट्रान्समिटेड करतो वन पर्सन टू अनदर पर्सनमध्ये. त्याचे 4 टाईप्स आहे. ओके, 4 स्पेसिस आहे मलेरियाचे. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स एक आहे. ओके, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम एक आहे, प्लाझ्मोडियम मलेरिया एक आहे आणि प्लाझ्मोडियम ओव्हल एक आहे. ओके, तर आपण मलेरियामध्ये कोणता बघणार आहेत, प्लाझ्मोडियम ऑफ मलेरिया आपण ह्या ठिकाणी बघणार आहेत. ओके, आपला क्वेश्चन्स आहे आज तुम्हाला विचारतोय मी, तुम्ही त्याचं फाइंड आउट करा. व्हाय इट्स ओनली फिमेल ॲनाफेलस मॉस्किटो कॅन बी कॉज ऑफ मलेरिया. फक्त फिमेल ॲनाफेलस म्हणजे का आपण मध्ये कॉज करते. ओके, त्याच्यामध्ये रिझन काय आहे. ओके, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तुम्ही बुक्समध्ये शोधू शकतात, ऑनलाईन शोधू शकतात. ओके, आणि तुम्हाला याचा आन्सर तुमच्याजवळ ठेवायचे, कारण की समटाईम्स ऑफ MCQ मध्ये सुद्धा हा विचारू शकतात. ओके, त्यामध्ये आहे प्रॉब्लेम स्टेटमेंट ऑफ इन आपलं मलेरियामध्ये आपण बघू. रिसेंट एस्टिमेटेड. Okay, recent estimated India indicate that overall world 198 million cases of malaria occurs in globally in 2030, and the disease also leads to 5,84,000 of deaths. Okay, about 90% of deaths from malaria occurs in Africa मध्ये. The vast majority of disease burden, over 90% of falls on sub-Saharan Africa, where are the 1 million of deaths per year. Okay, under the 5 year of the most affected. त्यानंतर आपण बघू 1947 द टाइम ऑफ इंडिया इंडिपेंडन्स डे और इंडिपेंडन्स, इट वॉज एस्टिमेटेड दॅट 75 मिलियन पीपल सफर फ्रॉम डिसीज. ओके, 75%. ओके, या ठिकाणी 75 मिलियन पीपल्स विल सफरिंग फ्रॉम द डिसीज ऑफ एव्हरी इयर, and 0.8 million died in every year due to malaria. Between 1994-1996 there was a sudden rise in cases of malaria problem, resulting in epidemics, okay, and death due to malaria in the state of Rajasthan, Manipur, Nagaland and Haryana. In between 1994-1996 there was a sudden rise in cases of malaria, okay, resulting is endemic and data due to malaria in state of Rajasthan, Manipur, Nagaland and Haryana मध्ये increase in rate of malaria झाले होते. ओके, in year 2014 1.7 million per cases were reported. ओके, in 2014 मध्ये. त्यानंतर प्रोग्रामचं आपल्याला बघायचं आहे नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम बद्दल आपण बघूयात. मलेरिया इज द वन ऑफ द सिरियस पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम इन इंडिया. ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स डे मलेरिया वॉज कंट्रीब्युटिंग 75 मिलियन केसेस विथ 0.8 million डेथ every year prior to the launching of the national malaria control program in 1953. ओके, सिरियस कंडिशन होती मलेरियामध्ये. समटाइम्स ऑफ पीपल विल बी डेड, म्हणजे समटाइम्स पीपल विल बी डेड होत होते. ओके, नंबर ऑफ डेथची केसेस इन्क्रीज झाले होते, तर त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम या ठिकाणी लॉन्च करण्यात आला. ओके, अ कंट्री वाइड कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम टू कंट्रोल मलेरिया वॉज रिकमेंडेड इन 1946 बाय Boer committee, reported that was endorsed by the Planning of Commission in 1951. The national program against malaria has along the history and since at the time. Okay,
इन भोर कमिटीमध्ये ह्या ठिकाणी प्रोग्रामबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली होती. रिलेटेड टू नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्रामबद्दल त्यांनी थोडी माहिती दिली होती. राईट दॅट द प्लॅनिंग ऑफ मलेरिया कंट्रोल प्रोग्राम कसणार असणार. ओके, स्ट्रॅटेजीज ऑफ मलेरिया प्रोग्राम. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सर्वे केले होते आणि त्या ठिकाणी लॉन्च करायला लावला होता की नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम. ओके, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह बघू आपण नॅशनल मलेरिया कंट्रोलचे प्रोग्रामचे काय. इन एप्रिल 1953 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लॉन्च अ नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम. ओके, विथ द फॉलोइंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह टू ब्रिंग डाऊन मलेरिया ट्रान्समिशन टू द लेवल ॲट द इट वुड केसेस टू बी मेजर पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम. ओके, त्या ठिकाणी फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह होता टू ब्रेक डाऊन मलेरिया ट्रान्समिशन. ओके, आपल्याला त्या ठिकाणी स्टॉप करायचं ट्रान्समिशन ऑफ वन पर्सन टू अनदर पर्सन, कारण की ती बिग मेजर प्रॉब्लेम होती रिलेटेड टू आपलं हेल्थ. ओके, अँड अचिव्हमेंट वॉज टू मेंटेन बाय इच स्टेट टू होल्ड डाऊन द मलेरिया ट्रान्समिशन ॲट द लो रेट. ओके, त्या ठिकाणी अचिव्हमेंट आपल्याला भेटली होती, लाईट द होल्ड केला होता आपण मलेरिया ट्रान्समिशन. ओके, वन पर्सन टू अनदर पर्सनमध्ये. त्यानंतर आपल्या स्ट्रॅटजीज काय होतात, इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटजीवर आपल्या प्रोग्रामबद्दल अंडर द नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्रामबद्दल आपलं स्ट्रॅटजी काय काय आपण त्या ठिकाणी बघूयात. ओके, प्रिन्सिपल ऑपरेशनल ॲक्टिव्हिटी अंडर द कंट्रोल प्रोग्राम कॉम्प्राइज ओके ऑफ रेसिड्युअल insecticides, okay, spread of human dwelling and cacti shades. Malaria control term was organized and directed by the state and anti-malaria organization to monitor the malaria incident at the control of area. ओके, फर्स्ट आपल्या स्ट्रॅटजीज काय होती की ऑपरेट करायची प्रोग्रामबद्दल, कंट्रोल करायचा. ओके, लाईक दॅट जे पण इन्सेक्टिसाइड्स जे स्प्रे आहे, ओके, इन्सेक्टिसाइड्स स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी होम बेसिसवर प्रोव्हाइड करायचे होते. अँड समटाईम्स ऑफ ड्वेलिंग ऑफ कॅटल शेड जे आहे त्याचा आपल्याला गॅस प्रोव्हाइड करायचा होता किंवा गॅस फॉर्ममध्ये फॉग आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा होता फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ मलेरिया. ओके, मलेरिया कंट्रोल टर्म वॉज ऑर्गनाइज्ड बाय डायरेक्टेड बाय स्टेट अँटी मलेरिया ऑर्गनायझेशन टू मॉनिटर द मलेरिया इन्सिडन्स दॅट द कंट्रोल ऑफ एरियाज. ओके, या ठिकाणी आपल्याला ऑर्गनाईज करायचं होतं स्टेट कमिटीमध्ये डायरेक्टेड बाय स्टेट वाईज. ओके, त्या ठिकाणी कंट्रोल करायचा होता, मॉनिटर करायचं होतं ऑफ इन्सिडन्स ऑफ रेट ऑफ किती होते मलेरियाबद्दल. ओके, अँटी मलेरिया ड्रग्स वेअर मेड अप ऑफ अवेलेबल फॉर पेशंट रिपोर्टिंग अँड इन्स्टिट्यूशन. ओके, समटाईम्स पेशंट ॲडमिटेड झाले मलेरियाबद्दल. ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांना अँटी मलेरियल ड्रग्स प्रोव्हाइड करायचे होते ॲज पर त्यांच्या कंडिशननुसार. फर्स्ट स्ट्रॅटजीज काय होतात, इन्सेक्टिसाइड्स जे पण स्प्रे आहे, ओके, ते स्प्रे आपण यूज करू शकतो. सम टॅबलेट्स आपण यूज करू शकतो फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ मलेरिया. आणि आपण त्या ठिकाणी मॉनिटर करू शकतो आपले इन्सिडन्स रेट. 2000 to 2010 इन्सिडन्स रेट मेजर केली होती. ओके, त्यानंतर आपण बघू इन 1977 अटेम्प्ट ॲट मलेरिया इरेडिकेशन वेअर गिवन अप अँड अंडर द रिस्यू पॉलिसी मॉडिफिकेशन प्लॅन ऑफ द ऑपरेशन वॉज अडॅप्टेड. ओके, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मलेरिया प्रोग्रामचे काय होते, एलिमिनेशन ऑफ मलेरिया डेट्स आपल्याला रिड्यूस करायचे होते डेट रेट, रिडक्शन ऑफ मलेरिया मॉर्बिडिटी जे पण पेशंट इलनेस होते रिलेटेड टू मलेरिया ते रिड्यूस करायचे होते, मेंटेनन्स ऑफ द गेन्स अचीव सो फार बाय द रिड्युसिंग ट्रान्समिशन ऑफ मलेरिया. ओके, त्यानंतर आपण बघू इन 139 टाउन्स अँड 19 स्टेट्स ऑफ युनियन टेरिटोरियस ऑब्जेक्टिव्स ऑफ नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम. अर्बन मलेरिया आपण या ठिकाणी बघू, अर्बन मलेरिया स्कीम्स. ओके, त्या ठिकाणी कंट्रोल मलेरिया इन अर्बन एरिया बाय रिड्युसिंग वेक्टर्स. ओके, आपल्याला अर्बन एरियामध्ये मलेरिया कसा कंट्रोल करायचा या ठिकाणी आपण बघूयात. कंट्रोल मलेरिया इन अर्बन एरिया बाय रिड्युसिंग वेक्टर्स, रिड्यूस मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी इन अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची. क्रायटेरिया फॉर अर्बन एरिया, देर आर मोर ऑन 50,000 population. Okay, SPR rate is increasing 5%, slight positively test. Okay, or slight positively rate of the patient. Okay, या ठिकाणी आपल्याला रिड्यूस करायचे होतात. ओके, इन्क्रीजिंग करायचं होतं नंबरमध्ये. या ठिकाणी आपल्याला मोर दॅन 50,000 पॉप्युलेशनपेक्षा जास्त आपल्याला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची पेशंटमध्ये, त्याला आपण अर्बन मलेरिया कंट्रोल प्रोग्राम असं सुद्धा बोलू शकतो. ॲट पर्सेंट 131 टाउन्स अँड सिटीज इन 19 स्टेट्स and unions territories are under the urban malaria scheme. or urban malaria scheme मध्ये हे 131 towns of cities and 19 cities are the अंडर येतात अर्बन मलेरिया स्कीम्स मध्ये. ओके, आता आपण प्रोग्राम बद्दल बघूया. ड्यू टू ऑकरन्स ऑफ मेनी इपिडेमिक मलेरिया इन country, an expert committee was formulated to identify the epidemiological parameters.
for a high risk of areas. Following areas were indicated for problem area like hardcore areas, travel areas, epidemic prone area, project area, triple insecticides resistance urban areas. Okay, या एरियाज आहे जसं का आपण प्रोग्राम आपण लॉन्च केला होता अंडर द भोर कमिटी. ओके, समटाइम्स इम्बिडेमॉलॉजिकल जे पण पॅरामीटर्स होते ते हाय रिस्क पॅरामीटर आपण त्यांना बोलू शकतो. रिलेटेड टू प्रॉब्लेम काय होता हार्डकोर एरिया मीन्स लाईक दॅट ते ट्रायबल एरिया ज्या ठिकाणी पॉप्युलेशन कमी आहे. ओके, त्या ठिकाणचा एरिया असेल, इपिडेमिक प्रोन एरिया असेल. ओके, प्रोजेक्टेड जे पण एरिया आहे त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतात. ट्रिपल इन्सेक्टिसाइड रेजिस्टन्समध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि अर्बन एरियामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर आपण बघू एक्सपर्ट कमिटी हॅज कन्सिडर द रिवाइज ग्लोबल पॉलिसी फॉर मलेरिया कंट्रोल ऑफ द WHO अँड सजेस्टेड फॉर स्ट्रॅटर्जी फॉर इंडिया अकॉर्डिंग टू द प्रॉब्लेम एरिया. आता प्रोजेक्ट बघू आपण या ठिकाणी. इन्हान्स मलेरिया कंट्रोल प्रोजेक्ट was launched in April 1997 with the World Bank. Okay, this is directly benefiting for the 6 crore tribal population of the 8 state of covering 100 district and 19 urban area. सिलेक्शन ऑफ PSCs. ओके, हा प्रोग्रामचं प्रोजेक्ट काय होतं की 1997 मध्ये लॉन्च केला होता इन एप्रिल मंथमध्ये. ओके, बेनिफिशियरी फॉर 6 करोड ऑफ पॉप्युलेशन जे पण ट्रायबल एरिया म्हणले आहे. ओके, त्यांना प्रोव्हायडेशन केलं होतं आणि स्टेट ऑफ रिकवरिंग केली होती 100 डिस्ट्रिक्टची. ओके, आता सिलेक्शन ऑफ PSC कसं केलं त्यांनी. ॲन्युअल पॅरासायटिक इन्सिडेंट्स. ओके, API इज मोर दॅन 2 फॉर ॲटलिस्ट 3 years. ओके, PF केसेस आर फॉर मोर दॅन 30% ऑफ मलेरिया इन केसेस ऑफ त्यांच्यामध्ये सिलेक्शन केलं होतं अंडर द PSC. 25% पॉप्युलेशन ऑफ PSC ट्रायबल असेल. ओके, there are area as has been reporting for the death rate due to malaria and also has the flexibility to direct resources to any needs area in cases of the break of the malaria. ओके, ते पण जे डेथ रेट होते रिपोर्टिंग केली होती त्यांनी त्या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटीनं आपण डायरेक्टेड केली होती एरिया ऑफ जे पण केसेस आहे. ओके, मलेरिया रिलेटेड त्यांचं आपण मॉनिटरिंग केलं होतं. ऑब्जेक्टिव्स ऑफ AMCP. ओके, एमर्जन्सी मलेरिया कंट्रोल प्रोग्राम. इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ मलेरिया ऑफ ब्रिंगिंग रिडक्शन ऑफ मलेरिया मॉर्बिडिटी मीन्स लाईक दॅट जे पण इलनेस आहे रिलेटेड टू आपलं मलेरिया ते रिड्यूस केले होते आपण. प्रिव्हेन्शन ऑफ डेथ ड्यू टू मलेरिया. ओके, प्रिव्हेन्शन करायचं आपल्याला डेथ जे पण डेथ होणाऱ्या मलेरियाबद्दल आपण त्या ठिकाणी त्याला क्युरेसिटी देऊ शकतो किंवा क्युरेबल रेट आपण त्या ठिकाणी इन्क्रीज करू शकतो. कन्सोलिडेशन ऑफ द गेन अचीव सो फार. स्ट्रॅटेजीज ऑफ कंट्रोल प्रोग्राम ऑफ मलेरिया. त्याच्यामध्ये अर्ली केस ऑफ डिटेक्शन ऑफ प्रमोट ट्रीटमेंट. ओके, आयडेंटिफिकेशन करायचं केसबद्दल आणि प्रॉपरली ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची. वेक्टर कंट्रोल फॉर इंडोर रेसिड्युअल इन्सेक्टिसाइड्स स्प्रे इन रूरल एरिया with the API of 2 per 100 and above the preceding 3 years with the appropriate insecticides and the recurrent and anti-malaria urban area. ओके, जे पण रुरलमध्ये अँटीसेक्टिसाइड्स आपल्याला जे पण स्प्रे आहे ते प्रोव्हायडेशन करायचं आहे आणि प्रॉपरली ट्रीटमेंट किंवा प्रिव्हेन्शन आपल्याला करायचं. हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी पार्टिसिपेशन ऑफ कम्युनिटी पीपल. ओके, जे पण रुरल साईडला आहे किंवा अर्बन साईडला त्यांना कम्युनिटी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं पाहिजे. कंपोनंट ऑफ एमर्जन्सी मलेरिया कंट्रोल प्रोग्राम. अर्ली केस अँड डिटेक्शन अँड प्रमोट ट्रीटमेंट. ओके, केस डिटेक्ट करायची आणि प्रॉपरली ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची. त्यानंतर आहे सिलेक्टिव्ह व्हेक्टर कंट्रोल्स. ओके, जे पण व्हेक्टर कंट्रोल जे पण डिसऑर्डर्स आहे त्यांना प्रॉपरली कंट्रोल करायचं. लेजिस्लेशन ऑफ द मेजर्स. त्यानंतर आहे पर्सनल प्रोटेक्टिव्ह मेजर्स जे पण असेल. ओके, मॉस्किटो बाईट्स किंवा मॉस्किटो नेट्स वगैरे असेल. ओके, त्यानंतर जे पण फिश वगैरे असेल. ओके, कप्पी मासे टाळा हिपटॉप टाळा वगैरे त्या टाईपमध्ये त्यांनी श्लोक वगैरे दिले होते. एपिडेमिक प्लॅनिंग अँड रॅपिड रिस्पॉन्स अँड इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी पाहिजे लाईक PSC कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि जे पण स्टेट वाईजमध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल किंवा TB हॉस्पिटल असेल किंवा अँटी मलेरिया जे पण ऑफिस असेल त्यांच्यामध्ये त्यांचं प्रॉपरली कोऑर्डिनेशन पाहिजे. इन्स्टिट्यूशनल अँड मॅनेजमेंट कॅपॅसिटी अँड स्ट्रेंथनिंग. ओके, जे पण इन्स्टिट्यूटलायझेशन असणार आहेत हॉस्पिटलायझेशन असणार आहे त्यांच्याने प्रॉपरली मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजीज पाहिजेत. ओके, ऑपरेशन ऑफ रिसर्च. ओके, जे पण रिडक्शन रेट जी आपल्याला डिक्रीज करायची त्या ठिकाणी प्रॉपरली रिसर्च पाहिजेत. कम्युनिटी पार्टिसिपेशन कम्युनिटी पीपलचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन त्या ठिकाणी पाहिजे. ओके, अँटी मलेरिया प्रोग्रामबद्दल आपण बघू ड्रग्सबद्दल. ओके, anti-malaria national anti-malaria drugs policy was drafted in 1982 to combat of increasing the level of resistance to chloroquine, Ditaquine, PF. ओके, क्लोरोक्विन हा एक आपण टॅबलेट आहे. ओके, अँटी मलेरिया रेजिमन आहे
आपण त्या ठिकाणी कन्झ्युम करतो. 1982 मध्ये त्यांनी डिटेक्ट केलं होतं. टू एक्सपर्ट कमिटी वॉज फॉर्मेटेड अंडर द चेअरमॅनशिप DGHS टू गिव्ह द ड्रग्स ऑफ ट्रीटमेंट. ओके, क्लोरोक्विन ही डिटेक्ट करतात अँटी मलेरियासाठी. त्यानंतर DDTS शुड बी द इन्सेक्टिसाइड चॉईस फॉर द रेसिड्युअल स्प्रे. जे पण रेसिड्युअल मलेरियल अँटी इन्सेक्टिसाइड स्प्रे आहे ते प्रोव्हायडेशन केलं होतं. त्यानंतर प्रोग्रामबद्दल आपण बघू. नॅशनल मलेरिया कंट्रोल प्रोग्राम इन NMCP इन 1953 मध्ये लॉन्च झाला होता. नॅशनल मलेरिया इरेडिकेशन प्रोग्राम विल बी लॉन्च इन 1958. मॉडिफिकेशन प्लॅन ऑफ ऑपरेशनल will be in 1977. A multi-purpose worker scheme under the Bohr committee or Mutliar committee or Qatar Singh committee मध्ये आपण हे बघितलं होतं 1979 मध्ये. इम्प्लिमेंटेशन ऑफ मलेरिया कंट्रोल प्रोजेक्ट विथ MCP इन 1997. ओके, इम्प्लिमेंटेशन आपण केलं त्या ठिकाणी. इन्हान्स मलेरिया कंट्रोल प्रोजेक्ट EMCP. इन्हान्स हे इमर्जन्सीने, इन्हान्स त्या ठिकाणी आहे 1995. नॅशनल अँटी मलेरिया प्रोग्राम विल बी इन 2000. ओके, नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम इन 2004. ओके, त्यानंतर रोल ऑफ नर्स इन अँटी मलेरिया प्रोग्रामबद्दल आपण बघू. प्रोजेक्ट मॅनेजर असणार आहेत, कन्सल्टंट, एज्युकेटर, रिसर्चर्स, प्रोडक्ट डेव्हलपर, डिसिजन सपोर्ट, आउटकम मॅनेजर, ॲडव्होकेट, ओके, पॉलिसी एजंट, त्यानंतर क्लिनिकल ॲनालिस्ट आणि एंटरप्रेनर. ओके, टाईपमध्ये तुम्ही रोल ऑफ नर्स त्या ठिकाणी लिहू शकतात अँटी मलेरिया प्रोग्रामबद्दल. ओके, आजचा आपला टॉपिक होता अँटी मलेरिया प्रोग्राम. त्यानं म्हणजे आपण इन्हान्स अँटी मलेरिया प्रोग्राम आपण त्या ठिकाणी बघितलं. खूप सारे टाईपचे. 1997 मध्ये कोणतं झाला होता, ओके, 2000 मध्ये कोणतं झालं होतं, 1983 मध्ये कोणता होता, ओके, 2004 मध्ये कोणतं, त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश करायची. ओके, पण आपला आपला नॅशनल अँटी मलेरिया प्रोग्राम 1997 मध्ये लॉन्च झाला होता प्रॉपरली स्ट्रॅटजीजनुसार. ओके, किंवा आपण त्यांना 1953 मध्ये हा झाला होता. 1997 मध्ये हा प्रॉपरली त्याचे रिड्युशन रेट ऑफ आपल्याला त्या ठिकाणी दिसत होते. तर आजचा आपला टॉपिक होता अँटी मलेरिया प्रोग्राम. कोणाला असेल तर विचारू शकतात. थँक्यू. आजचा आपला टॉपिक हा संपलेला आहे. थँक्यू सो मच.